नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून मानसशास्त्रातल्या मानवी स्वभावाविषयीच्या फिस्टिंजर्स लॉकविषयी आपल्याशी संवाद साधणार आहे. बघा, आपली स्वतःची ताकद, आपला काळ कशी ठरू शकते. जंगलातला शक्तिशाली प्राणी म्हणजे अस्वल आहे. त्याच्या एका पंजाच्या फटक्यात समोरच्याचा जीव घेण्याची ताकद असते. पण माहितीये, या अस्वलाचा जीव एका साध्या निर्जीव लाकडाच्या ओंडक्यानं घेतला, ज्या लाकडात ना जीव होता ना हालचाल. त्यानं अस्वलाची कवटी फोडली. मग कसं शक्य आहे हे? श्रोते हो, हा एक मानसिक सापळा आहे, जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात दररोज अस्वल बनून आपल्याला छळत असतो. एका शिकाऱ्यानं जंगलात एका झाडाखाली एक जड लाकडाचा ओंडका दोरीनं टांगून ठेवला होता. तिथून एक काळं अस्वल जात होतं. चालताना ते लाकूड त्याला आडवं आलं. अस्वलाला राग आला. त्यानं त्या लाकडाला हलकासा धक्का दिला. दोरीला टांगलेलं ते लाकूड झोपाळ्यासारखं मागे गेलं आणि परत येताना अस्वलाच्या खांद्यावर आदळलं. आता मात्र अस्वलाचा पारा चढला. त्यानं पूर्ण ताकदीनं त्या लाकडावर वार केला. अस्वलानं जितक्या जोरात वार केला तितक्याच उंचीवर ते लाकूड गेलं आणि दुप्पट वेगानं परत येऊन अस्वलाच्या तोंडावर आदळलं. वेदनेनं अस्वल अक्षरशः वेडं झालं. त्याला वाटलं समोरचा शत्रू खूप शक्तिशाली आहे. मग त्यानं आपली संपूर्ण शक्ती एकवटवली आणि त्या लाकडावर शेवटचा सर्वात भयानक प्रहार केला. मग काय झालं? ते लाकूड सुसाट वेगानं परत आलं आणि थेट अस्वलाच्या डोक्यावर आदळलं. एका फटक्यात अस्वलाची कवटी फुटली आणि ते जागीच मेलं. आता त्या अस्वलाला हे समजलंही नाही की त्याला मारणारा कोणताही शत्रू नव्हता. ते फक्त एक लाकूड होतं, ज्याला अस्वलानं स्वतःची ताकद देऊन आपल्यासाठीच जीवघेणं बनवलं होतं. मानसशास्त्रात यालाच म्हणतात फिस्टिंजर्स लॉक. नुकत्याच समोर आलेल्या काही अहवालानुसार फिस्टिंजर्सचे जुने शोधनिबंध पुन्हा उघडले गेले. मानवी स्वभाव आणि त्यावर प्रतिक्रिया यावर आता नव्यानं संशोधन होत आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या 10% गोष्टी आपल्या हातात नसतात, पण उरलेल्या 90% गोष्टी आपण त्या 10%ना कशी प्रतिक्रिया देतो, म्हणजे कशी रिॲक्शन देतो, यावर अवलंबून असतात. आता बघा, रस्त्यावर गाडी चालवताना कुणीतरी कट मारला. ही 10%तली घटना आहे. तर आपण त्याला शिवी देतो किंवा त्याच्या मागे गाडी घेऊन धावतो, ही 90%ची प्रतिक्रिया आहे. ऑफिसमध्ये बॉसनं काहीतरी बोललं की आपण दिवसभर चिडचिड करतो, त्याचा राग घरच्यांवर काढतो. आपण अस्वलासारखं त्या परिस्थितीला जितक्या जोरात मारतो तितक्याच जोरात ती परिस्थिती आपल्यावर प्रतिप्रहार करत असते. आपण अनेकदा अशा वादात अडकतो जिथे समोरची व्यक्ती शांत असते, पण आपला अहंकार आणि राग आपल्याला त्या निर्जीव लाकडासारख्या परिस्थितीवर तुटून पडायला लावतो. आपण जितकी ताकद लावतो तितकाच तो वाद मोठा होत जातो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं. मंडळी, विचार करा, आता तुमच्या आयुष्यात असं कोणतं लाकूड आहे ज्याला तुम्ही स्वतःच ताकद देऊन स्वतःसाठीच धोकादायक बनवतात. एखाद्या गोष्टीवर ताकदीनं तुटून पडण्यापेक्षा कधीकधी शांतपणे बाजूला होणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू नसतो. कधीकधी आपली प्रतिक्रियाच आपला सर्वात मोठा शत्रू असते. आता आठवून बघा, तुमच्या आयुष्यात असं कधी घडलंय का जिथे शांत राहिल्यामुळे मोठा अनर्थ टळला, की तुम्हीही त्या अस्वलासारखा प्रहार करत बसलात? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.